तर भावांना तुम्ही म्हणत असाल हा विषय काय, कोयता बॅटरी वगैरे घेऊन कुठं निघाले. तर विषय असा होता, आज जरा माशांची चव झालेली. मग आम्ही कोयतं वगैरे घेऊन कॅनलमध्ये, आमच्या इथे कॅनल आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात बारकं बारकं टिलापिया मासा येतं, ते मारा आम्ही निघालो. कॅनल काय आपल्यापासून लांब नाही, त्यामुळे आपण लगेच स्पॉटवर आले. हे समोर दिसतंय ते कॅनल आहे बघा, आणि इथंच आपल्याला आता कांड करायचं आहे. सगळ्यांनी आपली चपलं काढली आणि आत कॅनेलात एकवर एकवर उतरायला चालू केलं. आत जायचा रस्ता जरा खराबच होता. मग काय जाळ्या बिळ्या तोडल्या आणि वाट करीत आत निघालो सगळी. आत गेल्या गेल्या कासव दिसलं बघा. मग काय सूर्यानं आपला हात घालून कासव वर काढण्याचा प्रयत्न केला, पण एकदा दोनदा त्याच्या हातानं निसटलं. मग काय सूर्यानं परत ते धरला आणि बघा केवढं मोठं कासव आहे. हे बघा तुम्ही, कासव आहे. आमचं काम कॅनलात अशी भरपूर कासव असते, ते पलटी मारते बघा. तर आपण त्याला सोडूया असेल तर. कासव सोडल्यानंतर पुन्हा मासा शोधायला लागलो. मग काय सुट्टी नाही. दिसला मासा टाकोयता, दिसला मासा टाकोयता, सुरतचं चालूच होतं बघा. कटक्या वाट पहिलाच घावला भावानी, झाली आपली डायरेक्ट हेडशॉट. जसं जसं सूरज मासा मारत पुढं पुढं जाईल, मागणं साहिल आणि राजा एक एक मासा गोळा करत पिशवीत टाकत येत होत्या. ही एक मासा आहे बघा. मासे तर भेटतच होत्या, पण मध्ये मध्ये अशी कासवं पण दिसत होत्या. मग काय कोयत्याखाली येऊ नयेत म्हणून सूरज आपला त्यांना बाजूला काढून टाकून देत होता. त्यापेक्षा जरा छोटा आहे, पण क्लिअर, आणि सोडून दिला त्याला. तेवढ्यात साहिल आपली पिशवी भरून घेत होता. सूर्यानं मारलेले मासे एक एक गोळा करून पिशवीत भरत होता. मासे मारायचा बेत होता, पण आता हाताला खेकडं पण लागायला चालू झालते. तर बघा सूरज काय म्हणतोय. त्याची पण साईज ठीकठाक आहे. चला हे पकड. तिची पण साईज ठीकठाक आहे. पिशवी फाटू नये म्हणून सूरजने त्याचं नांग मोडून घेतलं आणि पिशवीत टाकून दिलेत बघा खेकडं. जसं पुढे जाईल तसं खेकडं जरा जास्तच भेटायला लागलेत. मग सूरज आपला मारतच होता खेकडं. मग बिळात हात घाल, कुठं कोयत्यानं वड, हे त्याचं चालूच होतं बघा. मी म्हणलं गेला की काय, पट सापडलेला आपल्याला, पण मादीच आहे. आज काय झालं, आपल्याला सगळ्या माद्यात भेटायला लागल्यात का. एवढी काय म्हणायला अशी मेहनत घेतली नाही आम्ही, पण सोप्या पद्धतीत मासे मारले ते आम्ही. मारलेलं मासा आणि खेकडं सगळं राजाने साहिल्याकडे दिला, कारण खेकडं मासं मारून झाल्यानंतरची कामं म्हणजे काठ्याची कामं सगळी राजाने साहिल्या करतात बघा. आणि आपण जे मगाशी मासे आणि खेकडे जे पकडले होते ते साफ करून झालेले आहेत. आता आपल्याला त्याची रेसिपी बनवायची आहे. आणि इकडं अशोक दादा जो आहे ते चूल पेटवायला लागला, आणि चूल पेटवले बघा. चिव बिव मोडून घालायला आहे. चूल पेटल्या. मासं फ्राय करण्यासाठी गरा, चटणी, मिठाची सोय केलेली, ते सगळं मिक्स करायचं चालूच होतं. आणि दुसऱ्या बाजूला चूल पेटवायचा कार्यक्रम चालू होता. आता या चुलीवरती ठेवून रेसिपीला सुरुवात करायची आहे. ऑलरेडी तेल टाकून घेतलेलं आहे मी. इकडे आपलं मासा आहेत आणि जास्त काय नाही, चटणी मिठाचा फक्त लेवा लावायचा आहे. माशांना असा मस्तपैकी गरम मसाला लावून सूरज लागल्या हातानं आपला तळून पण घेत होता. मग काय सूरजच्या मदतीला मग लगेच अशोकदादा पण आला. अशोकदादा पण त्याला असं घरामध्ये मासा भरवून देत होता. आणि इकडे हे दोन बिझी बॉय, साहिल किती सांगितलं तरी काय बघायला लागला. राजा काय, त्याला काय बोलायचं नव्हतं, कायम बिझी बॉय. इकडे आपण मासे सोडले ते आपणाला आता भाजलेले मासे वगैरे आणि खेकडे काढायसाठी इकडं पानाची सोय केलेली आहे. केळीचं पान आहे बघा, स्वच्छ धुवून घेतले. आता त्याच्यावर आपल्याला भाजलेले मासे काढायचे आहेत. आशोदाने पलटी मारलेली आहे माशांची. आणि इकडं मासा खायचं काम चालू आहे. भाजल्या काय ठेवायचं नाही,
भाकरी बिकरीचं काही नियोजन नाही, नुसतं तसंच खायचं. इकडे पलटी मारल्यानंतर करपल. भाजलेला मासा लगेच खायला सुरुवात झालेली आहे. ए मासा कसा झालाय? एक नंबर. मासा एक नंबर झालेला आहे. आणि इकडे वरपायचं चालू आहे. आणि ही व्हिडिओ कॉल करून रडवायचं चालू आहे. मित्र आहेत सगळे. अनुराज से आहे. अनुराज आपला आजच गेला. आणि इकडं ही काय आपली मंडळी आहेच. आणि रगडा इथं खेकडं जे आहेत आणि इकडं रगडा ओतलेला आहे. म्हणजे खेकडं जे आहेत ते त्यात टाकलेलं. थोडं मीठ टाकूया चवीनुसार. डाळीवर नका नको सगळं. मीठ टाकून झालेलं आहे. जरा मस्त वापरून घे त्याला. जरा हलवून घे. बघता बघता तो पण खाली झाला आणि पत्रावर जे ओतलेलं ते पण खाली झालं. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.